हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद चौथा अध्याय 8. अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचा गृहत्याग आणि वनगमन. आणि आपले 44 पर्यंत श्लोक झालेले आहेत. 40व्या श्लोकापासून नारद मुनींनी कसं तू तप कर याबद्दल ध्रुवांना उपदेश करायला सुरुवात केली आहे. 40 मध्ये त्यांनी सांगितलं की तू काय कर, भक्तिमय सेवेमध्ये तल्लीन हो. 41 मध्ये सांगितलं धर्म अर्थ काम मोक्ष ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, भगवंतांच्या चरणाची आश्रय घेतला पाहिजे. 42 मध्ये सांगितलं की तू यमुनेच्या तटावर मधुवन या वनात जा, स्वतःला शुद्ध कर, तिथे भगवंत नित्य निवास करतात. मग 43व्या श्लोकात सांगितलं की तिकडे मधुवनात काय आहे, कालिंदी यमुना नदी आहे, त्यात रोज 3 वेळा स्नान कर आणि काय होईल, तू अष्टांग योगाच्या आवश्यक नियामक तत्वांचं पालन कर आणि शांत आणि निश्चल स्थितीत आसनावर बस हे सांगितलं. आणि 44 मध्ये त्याला अष्टांग ह्या जो योग आहे त्याच्यातलं सांगतायत की तू कसा श्वासोच्छ्वासांवर तुझा अभ्यास कर, प्राणवायू मन आणि इंद्रिय नियंत्रित कर हे सगळं सांगितलं. आणि सांगितलंय सांसारिक कल्मशांपासून स्वतःला मुक्त कर आणि मोठ्या धैर्याने पुरुषोत्तम भगवंतांचे ध्यान करण्यास प्रारंभ कर. म्हणजे 44चं शेवटचं वाक्य काय आहे नारद मुनींचं की तू भगवंतांच्या पुरुषोत्तम भगवंतांवर ध्यान कर. मग आता ध्यान कर, मग कसे भगवंत दिसतात, काय भगवंताचं रूप आहे त्याच्याबद्दल आता 45 पासून नारद मुनी सांगतात. अतिशय सुरेख वर्णन आहे. स्वतः नारद मुनी काय आहेत, कुठेही ते जाऊ शकतात. ते भगवान श्रीकृष्णांचे काय अतिशय प्रिय शिष्य आहेत, भक्त आहेत. त्यामुळे काय आहेत, नारद मुनी सदैव भगवंतांना भेटत असतात. त्यामुळे भगवंतांच्या छोट्या छोट्या गोष्टींचंही वर्णन त्यांनी केलेलं आहे. तर श्लोक क्रमांक 45 आपण भाषांतर वाचूया. आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण हे जे वाचण्याचा प्रयत्न करतोय ते आपल्याला समजेल. भाषांतर 45वा श्लोक. भगवंतांच्या रूपाचे वर्णन येथे केलेले आहे. भगवंतांचे मुख नित्य सुंदर आणि प्रसन्न आहे. प्रत्येक ह्याच्यावर एकदम नीट लक्ष द्या. तुम्ही किती सुंदर वर्णन केलंय बघा. मुख कसं आहे, सुंदर, नित्य सुंदर आणि प्रसन्न. भगवंत सदैव सुंदर दिसत आणि सदैव प्रसन्न असतात. जो भक्त त्यांना पाहतो त्याला म्हणजे त्या भक्ताला ते कधीही अप्रसन्न दिसत नाहीत. ते आपल्या भक्तांना वरदान देण्यासाठी सदैव तत्पर असतात, उत्सुक असतात. त्यांना 45ची पहिली ओळ आहे, त्यांना पहिल्या ओळीतच त्यांना म्हटलेलं आहे प्रसाद अभिमुखम, म्हणजे काय, कृपा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी सदैव तत्पर असलेले. त्यांचे नेत्र, भगवंतांचं सांगितलंय, भगवंतांचे नेत्र म्हणजे डोळे रमणीय अशा सुशोभित भुवया. त्यांचे डोळे म्हणजे प्रत्येक गोष्ट सुंदर आहे हे शेवटी सांगितलंय. भुवया कशा आहेत त्यांच्या, रमणीय आहे, अतिशय सुरेख आहेत. उन्नत नासिका, त्यांचं नाक खूप सुंदर आहे. आणि विशाल कपाळ, त्यांचं कपाळ आहे ते काय अतिशय विशाल आहे. हे सर्व कसं आहे, सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. आणि ते सर्व देवांपेक्षा अधिक सुंदर आहेत. श्लोकात सर्वात शेवटचा शब्द आहे सूर सुंदरम, म्हणजे काय, सर्व देवतांपेक्षा काय आहेत भगवंत अधिक सुंदर आहेत. तर असं खूप सुंदर वर्णन आहे. इथे भुवयांचं वर्णन आहे भगवंतांचं. असं म्हटलं जातं जो कामदेव आहे मदन, तो काय करतो, ते फुलांचे बाण बघा, आपण ते फुल शरक योजक काम हे भजन बघितलं होतं, आठवतंय का तुम्हाला, विवावरी शेष मध्ये. तर तसे काय आहेत, मदन जो आहे तो काय फुलांचे बाण मारतो आणि कामाने हे करतो, घायाळ करतो लोकांना. तर असे मदनाने जेव्हा भगवंताला पाहिलं होतं तेव्हा तोच घायाळ झाला होता. तर असं म्हटलं जातं की कोणाच्याही मनात जर कामेच्छा असतील, खूप इच्छा असतील, तर त्यांनी काय करावं, भगवान श्रीकृष्णांच्या भुवया बघाव्यात. भगवान श्रीकृष्णांच्या भुवया कशा आहेत, धनुष्यासारख्या आहेत.
आणि त्या त्या हे बघितल्यामुळे, भुया बघितल्यामुळे त्या इतक्या सुंदर आहेत की ह्याची जो बघणारा असतो त्याची कामभावना आहे ती नष्ट होऊन जाते. तर अशा भगवंतांच्या रमणीय अशा सुंदर भुवया आहेत. वर्णन आहे. तात्पर्य, भगवंतांच्या रूपाचे ध्यान कसे केले जावे याविषयी स्पष्ट वर्णन या श्लोकामध्ये आढळते. म्हणजे ध्यान योग करायचा आहे तर काय, हे भगवंतांच्या रूपावर ध्यान करायचं. पुढे प्रभुपाद सांगतात, निराकारवादी ध्यान म्हणजे आधुनिक काळातील भोंदू शोध आहे. आता काही लोक काय म्हणतात, आम्ही निराकारवादी ध्यान करणार आहोत. तर निराकार ध्यान म्हणजे काय, ध्यान या शब्दाचा अर्थ आहे कोणत्या तरी रूपावर लक्ष केंद्रित करणे. आणि निराकारवादी ध्यान, निराकारवाद म्हणजे काय, रूप नसलेला, रंग नसलेला, आकार नसलेला, अशावर विश्वास ठेवणारे ते. मग हे तर दोन्ही कॉन्ट्राडिक्शन आहे, चुकीचं आहे की काही रूपच नाही आहे मानता तुम्ही श्रेष्ठ भगवंतांचं, काही रूप नाही, काही नाही, तर मग ध्यान कशावर करणार. हा, तर म्हणून प्रभुपाद म्हणतात हे जे आहे निराकारवादी ध्यान हा हे आधुनिक काळातला भोंदू शोध आहे, हे खोटारडेपणा आहे. कोणत्याही वैदिक शास्त्रामध्ये निराकारवादी ध्यानाचे अनुमोदन करण्यात आलेले नाही. भगवद्गीतेत जेथे ध्यानाचे अनुमोदन केलेले आहे, कुठचा ध्यान योग कोणता आहे, अध्याय भगवद्गीतेतला 6वा अध्याय. हा, त्यात भगवंत म्हणतात मत्परहा, म्हणजे काय आहे, तुम्ही काय केलं पाहिजे. 6.14 जर तुम्ही बघितला त्यात तर दिलंय, भगवंत म्हणतात मत्परहा, म्हणजे ध्यान कोणावर केलं पाहिजे, माझ्याशी संबंधित, माझ्यावर केलं पाहिजे, माझ्याशी संबंधित हा शब्द योजिला आहे. कोणतेही विष्णू रूप भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे, कारण भगवान श्रीकृष्ण हे मूळ विष्णू रूप आहेत. म्हणजे काय, असं कोणी म्हणते की विष्णूवर ध्यान करा, तर काय आहे, विष्णू काय आहे, भगवंतांपासून, श्रीकृष्णांपासूनच आलेत, श्रीकृष्णांशी संबंधित आहेत. भगवान श्रीकृष्ण काय आहेत, हे त्यांचं मूळ काय, म्हणजे हे काय आहेत, विष्णूचं पण मूळ आहेत. काही लोक कधी कधी निराकार ब्रह्माचे ध्यान करण्याचा प्रयत्न करतात. निराकार ब्रह्मन ते आपण बघितलं होतं बघा, भगवान श्रीकृष्णांचं जे शरीरातनं तेज येतं, जो प्रकाश येतो, त्याला काय म्हणतात, ब्रह्मन म्हणतात. त्यामुळे इथे सांगितलेलं आहे की कधी कधी निराकार ब्रह्माचे ध्यान करण्याचा प्रयत्न करतात काही लोक, म्हणजे तो तेज आहे, जो प्रकाश आहे, त्याच्यावर ध्यान करण्याचा प्रयत्न करतात. तर या निराकार ब्रह्माचे वर्णन भगवद्गीतेत अव्यक्त अर्थात अप्रकट किंवा निराकार असे केले आहे. म्हणजे ब्रह्मन कसं आहे, कसं आहे, अप्रकट आहे, निराकार आहे. कारण जो प्रकाश असतो तो कसा आहे, निराकार आहे, प्रकाशाला काही आकार वगैरे नसतो. बरोबर. तर आता जर हा श्लोक बघितला 12.5 हा श्लोक आहे, तर तो आहे क्लेशो अधिकतरस्तेषाम अव्यक्त आसक्त चेतसाम. म्हणजे इथे भगवंत म्हणतात की ज्यांचे मन परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झाले आहे. मन काही लोकांचं कशावर आसक्त झालंय, भगवंतांच्या निर्विशेष रूपावर, म्हणजे नुसतं प्रकाशावर जर आसक्त झालेलं आहे, तर त्यांना प्रगती करणे अधिकच अतिशय क्लेशदायक आहे, त्रासदायक आहे. हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते, असं 12.5 मध्ये भगवंत म्हणतात की असं नुसतं प्रकाशावर, भगवंतांच्या निराकारावर ध्यान करणं हे काय आहे, अतिशय कठीण आहे. तथापि स्वतः भगवंतांनी येथे सांगितलंय की जे लोक माझ्या या निर्विशेष स्वरूपावर आसक्त असतात त्यांना अतिशय क्लेश सोसावे लागतात, कारण निराकार स्वरूपावर कोणीही ध्यान केंद्रित करू शकत नाही. कारण कशावर आकारच नाही तर कशावर ध्यान करणार. ध्यान करणं म्हणजे रूपावर ध्यान करणं.
ठीक आहे. मनुष्याने साक्षात भगवंतांच्या साकार रूपावर ध्यान एकाग्र करावे. म्हणून प्रभुपाद इथे सांगतात मनुष्याने कशावर ध्यान एकाग्र करावं? साकार रूपावर. अशा रूपाचे वर्णन येथे ध्रुव महाराजांच्या ध्यानाच्या संदर्भात करण्यात आले आहे. ध्रुव महाराजांनी अशा ध्यानामध्ये पूर्णत्व प्राप्त केले आणि त्यांचे योग आचरण यशस्वी झाले हे पुढील वर्णनांवरून स्पष्ट होईल. जे नारद मुनी सांगतायत की असं भगवंतांवर ध्यान करा भगवंतांच्या रूपाचं. असंच केलं आणि काय झालं? ध्रुव महाराज यशस्वी झाले. ते आपल्याला पुढे समजेलच. तर आता 46वा श्लोक. 46व्या श्लोकामध्ये नारद मुनी पुढे सांगतायत भगवंतांचे रूप चिर तरुण आहे. हा जर तुम्ही श्लोक बघितला तर ह्याची सुरुवातच आहे तरुणम. तरुणम रमणीय म्हणजे भगवंत कसे आहेत? तरुण आहेत. आणि काय? रमणीय म्हणजे आकर्षक आहे. भाषांतर वाचते. नारद मुनी पुढे म्हणाले भगवंतांचे रूप चिरतरुण आहे. त्यांच्या शरीराचा प्रत्येक अवयव आणि प्रत्येक भाग योग्य रीतीने योग्यपणे रचलेला आणि दोषमुक्त आहे. प्रत्येक अवयव काय आहेत? अतिशय सुबक आणि अतिशय सुंदर आहेत. कुठेही दोष नाहीये. त्यांचे नेत्र आणि ओठ उगवत्या सूर्यासमान रक्तवर्णीय आहेत. म्हणजे काय आहेत? भगवंतांचे ओठ कसे आहेत? जसं सूर्य उगवत असतो तसं गुलाबी जसं झालेलं असतं ना आकाश तसे आहेत. आणि नेत्र डोळे सुद्धा असे कॉर्नरला असे थोडेसे गुलाबी आहेत. शरणागत जीवांना आश्रय देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. भगवंत कसे आहेत? सदैव तत्पर आहेत. त्याला म्हटलंय की पुढे ते येत आहे त्याच्याबद्दल सांगते मी. शरणागत जीवांना आश्रय देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात आणि त्यांच्याकडे पाहण्या इतका भाग्यशाली मनुष्य सदैव पूर्ण समाधान प्राप्त करतो. म्हणजे असे भगवंत इतके सुंदर आहेत की त्यांना जर पाहायला मिळालं तर तो माणूस काय आहे? सर्वात भाग्यशाली आहे आणि भगवंतांना पाहिल्यावर पूर्ण समाधान मिळू शकतं. आणि शेवटचं वाक्य जे आहे ते खूप महत्वाचं आहे. शरणागत जीवांचे स्वामी होण्यास भगवंत नेहमी पात्र आहेत. म्हणजेच काय? तयार आहेत, तत्पर आहेत. हे जे वर दिलंय ना शरणागत जीवांना आश्रय देण्यासाठी तत्पर आहेत तेच हे वक्रत वाक्य आहे की जर तुम्ही श्लोक बघितला तर शेवटचे शब्द आहेत शरण्यम करुणा अर्णवम. म्हणजे भगवंत आहेत काय? अर्णव म्हणजे सागर. करुणेचे सागर आहेत भगवंत. आणि शरण्य म्हणजे जे कोण शरण जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी कोण योग्य आहेत? भगवंत योग्य आहेत ज्यांना आपण शरण जाऊ शकतो. ते भगवंत दयाचे सागर आहेत, करुणा अर्णव आहेत. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात प्रत्येकाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती शरण जावेच लागते. आपण या जगात जगतो त्यात काय होतं? आपल्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीकडून शरण जावंच लागतं. जसं आपल्याला आता आपण जेव्हा लहानपणाचे मोठे होतो तर आपण प्रत्येक गोष्ट शिकत असतो. तर शिकणार म्हणजे आपल्याला शिकवणारा आपल्यापेक्षा श्रेष्ठच असणार की नाही. त्यामुळे त्याचं ऐकावंच लागतं आपल्याला. जसं आपल्याला शाळेत घातलं जातं तेव्हा आपल्याला त्या टीचर्स बाईंना शिक्षकांना शरण जावं लागतं तेव्हा आपल्याला ती विद्या मिळते. नंतर आपण शिकून मोठं झालं नोकरीला लागलं तर बॉसचं सगळं ऐकायला लागतं. म्हणजे काय आहे या समाजात गेलो कुठेही गेलो कुटुंबात सुद्धा जो प्रमुख आहे त्याचं ऐकायला लागतं. म्हणजेच त्याला शरण जायला लागतं. आणि आपल्या देशाचा राजा आहे किंवा प्रधानमंत्री आहे त्याचे जे नियम आहेत ते आपल्याला पाळावेच लागतात. म्हणजे आपण पुन्हा शरण जातो. त्यामुळे हे दिलेलं आहे की प्रत्येकाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीला शरण जावेच लागते. आपल्या जीवनाचे ते नेहमीचे स्वरूप आहे. म्हणजे शरणागती व्हावंच लागतं. या क्षणी आपण कोणाच तरी शरण जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आता या क्षणी बघितलं तरी कुठे आपण कोणाला तरी शरण जातो बघा. एकतर समाजाला. बरेचदा आपल्याला काय होतं इच्छा नसती तरी समाजाचे नियम हे पाळावेच लागतात. म्हणजे आपण त्याला शरण जातो. राष्ट्र, कुटुंब, राज्य अथवा शासन यापैकी कोणाची तरी शरणागती आपण स्वीकारित आहोत. शरणागतीची प्रक्रिया आपण जीवनामध्ये शरणागतीची प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये अस्तित्वात असते. म्हणजे काय आहेत आता सध्या आपण काय आहोत जे आदेश निघालेले आहेत. आता ही जे रोग पसरलेला आहे त्यामुळे काय आहे सगळ्या गाड्या बंद आहेत आणि हे करू नका ते करू नका आणि त्या सगळ्या नियमांमध्ये आपण काय आहोत शरणागती पत्करली आणि ते सगळं पाळतोय.
आणि जो पाळत नाही त्याला काय होत आहे, दंडही होत आहे. बरोबर. म्हणजे आपण हे जाणून घेऊ शकतो की ही अशी शरणागतीची प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये अस्तित्वात असते. पण ती कधीच परिपूर्ण नसते, कारण ज्या व्यक्तीला किंवा संस्थेला आपण शरण जातो तो अपूर्ण आणि दोषयुक्त आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या शरणागतीमध्येही अनेक अंतस्थ हेतू असल्यामुळे ती सुद्धा अपूर्ण असते. आता समजा मी एखादी संस्था म्हणजे एखादं ऑफिस आहे ती जॉईन केलं मी माझ्या कार्यासाठी, तर काय आहे, माझा पण काहीतरी हेतू आहे, हा अंतस्थ माझा आत लपलेला हेतू आहे की या ऑफिसमध्ये मी काम करतो कारण मला काय हवंय, पगार हवाय तिकडून, हा. आणि त्यांना मी शरण जातोय, ते सांगतायत तसं करतायत, पण माझं काय कल्याण होणार आहे का? म्हणजे मला अर्थ मिळेल, पैसा मिळेल, पण माझं आयुष्याचं कल्याण होत नाही, कारण की ती संस्था कशी आहे, किंवा ते ऑफिस कसं आहे, त्यातले लोक कसे आहेत, अपूर्ण आणि दोषयुक्त आहेत. त्यामुळे भगवंत पुढे हे प्रभुपाद पुढे सांगतायत की म्हणून भौतिक जगात कोणीही कोणाही शरणागतांचा स्वीकार करण्यास पात्र असत नाही. तसेच एखाद्याला बाध्य केल्याविना तो इतर कोणाशी पूर्णपणे शरणही जात नाही. या जगात काय आहे, आपण व्यवस्थितपणे कोणालाही शरण जाऊ शकत नाही. बरेचदा कसं शरण जायचं असेल तर बंधनं टाकली जातात, आणि कशी आता ऑफिसमध्ये बॉसचं ऐकायची इच्छा नाहीये पण ऐकावं लागतं, ते कसं आहे म्हणजे त्याला बाध्य केलं जातं, असं होतं. तथापि या श्लोकामध्ये सांगितलेली जी शरणागतीची प्रक्रिया आहे ती कशी आहे, ऐच्छिक आहे. स्वतःहून काय आहे, हा भक्त जो आहे तो काय होतोय, भगवंतांना शरण जातोय, त्याला काय मारून मुटकून जायला लागत नाहीये. आणि जीव जेव्हा भगवंतांचे सुंदर चिरतरुण स्वरूप पाहतो तेव्हा तो आपोआपच त्यांना शरण जातो. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. असे भगवंतांना जेव्हा बघतो तेव्हा जीव आपोआपच काय होतो, भगवंतांना शरणागत होतो. पुढचा पॅरेग्राफ. नारद मुनींनी केलेले वर्णन काल्पनिक नाही. हे जे वर्णन आहे, कोणी म्हणेल हे काल्पनिक आहे, तर तसं नाहीये. भगवत रूपाचे ज्ञान परंपरा पद्धतीने प्राप्त होते. म्हणजे काय, हे भगवंतांचं ज्ञान आहे ते काय पहिले गुरूंनी बघितलेलं आहे. जसं आपण बघितलं आता ब्रह्मसंहिता आपण वाचतोय, तर त्यात कसं आहे, सृष्टीच्या निर्मिती आधी ब्रह्मदेवांना भगवंतांनी वेदांचं ज्ञान पण दिलं आणि स्वतःच दर्शन दिलं आणि गोलोकचं पण दर्शन दिलं. त्यामुळे ब्रह्माजी काय करतात, पूर्ण कसे भगवंत आहेत, नंतर कसा गोलोक आहे याचं सगळं वर्णन करतात. बरोबर. मग त्यांनी जे केलंय वर्णन ते त्यांचा शिष्य ऐकतो, मग तो शिष्य स्वतःच्या शिष्याला सांगतो. अशा तऱ्हेने गुरु शिष्य परंपरेतनं हे ज्ञान काय येतं, खाली येतं. भगवत रूपाचे ज्ञान परंपरा पद्धतीने प्राप्त होते. भगवत रूपाची कल्पना आपल्याला करावी लागते असे मायावादी दार्शनिक म्हणतात. जे मायावादी लोक आहेत, जे काय म्हणतात, जे भगवंतांच्या रूपाला मानत नाहीत, ते काय म्हणतात, असे काय करायला लागेल, भगवंतांचं रूप आहे ना याची कल्पना करायला लागेल असं म्हणतात. पण हे खरं आहे का, नाहीये. हे आपोआप गुरु शिष्य परंपरेतनं आपल्याला मिळतं. पण या ठिकाणी नारद मुनींचे असे मत नाही. उलट अधिकृत पुरुषांकडून प्राप्त झालेले भगवंतांविषयक वर्णन ते येथे वर्णन करीत आहेत. अधिकृत गुरु शिष्य परंपरेतलं हे ज्ञान आहे तेच आपल्याला सांगतायत. ते स्वतःच एक अधिकारी पुरुष आहेत आणि वैकुंठ लोकी जाऊन ते भगवंतांना व्यक्तिशः पाहू शकतात. यास्तव म्हणजे म्हणूनच भगवंतांच्या शारीरिक लक्षणांचे त्यांनी केलेले वर्णन मुळीच काल्पनिक नाही. हे जे वर्णन आहे ते काय आहे, अगदी सत्य आहे. कधी कधी आम्ही आमच्या शिष्यांना भगवंतांच्या शारीरिक लक्षणांविषयी सूचना देतो. म्हणजे काय आहे, त्याचा प्रभुपाद भारतात होते तिथपर्यंत काय त्यांना कोणीच शिष्य मिळाले नाहीत. मग प्रभुपादांनी काय इथे खूप हे केला, प्रचार करण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांच्या गुरूंची आज्ञा होती की काय कर, तू विदेशात पण त्याचा प्रचार कर, म्हणून ते विदेशात गेले. आणि मग विदेशात त्यांना जेव्हा भक्त म्हणजे जी मुलं, तरुण मुलं भेटली, त्यांना प्रभुपादांनी शिक्षण दिलं भक्तीचं आणि मग ते प्रभुपादांचे शिष्य झाले. मग प्रभुपाद त्यांना भगवंतांच्या वेगवेगळ्या लीला सांगायचे आणि भगवंतांचं वर्णन सांगायचे, भगवंत असे दिसतात. आणि त्यामुळे हरे कृष्णातली जी काही चित्र आहेत बघतो आपण, ती बहुतांश चित्र कोणी आहेत, विदेशी भक्तांनी काढलेली आहेत.
तर ते त्यांना कसं प्रभुपादांनी समजवलं की असे आहेत, असं दिसतात भगवंत, आणि मग ते लक्षात ठेवून सगळी चित्र काढली गेली. ते बद्दल प्रभुपाद सांगतात की कधी कधी आम्ही आमच्या शिष्यांना भगवंतांच्या शारीरिक लक्षणांविषयी सूचना देतो आणि शिष्यही त्यानुसार त्यांचे म्हणजे भगवंतांचे चित्र रंगवितात. त्यांची चित्रे काल्पनिक नाहीत. ही जर आपण चित्र बघितली हरे कृष्णातली सगळी भगवंतांची, भगवंतांच्या विषयाविषयीची, लीलांविषयीची, गोलोक म्हणा, वृंदावन, यमुना, सगळ्या लीला यातल्या कोणतीही चित्र ही काल्पनिक नाही आहेत. ज्याप्रमाणे नारद मुनी भगवंतांना प्रत्यक्षात पाहून त्यांच्या शारीरिक अवयवांचे वर्णन करतात, कोणाला करतात? ध्रुव महाराजांना करतात. त्याचप्रमाणे भगवत रूपाचे सविस्तर वर्णन गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त होते. यास्तव म्हणजे म्हणूनच अशा वर्णनांचा स्वीकार करण्यात यावा आणि त्यानुसार जर चित्र रंगवण्यात आले असेल तर ते काही काल्पनिक चित्रण नव्हे. म्हणून काय आहेत ही सगळी चित्र जी आपण बघतो हरे कृष्णातली ती काही काल्पनिक नाही आहेत, कारण भगवंतांचे महान भक्त जे प्रभुपाद आहेत त्यांनी सांगितलेली सगळी आहे आणि ते जे शिकले ते गुरु शिष्य परंपरेतनच शिकले आहेत भगवंतांचं वर्णन. काही शंका आहे नाही तर 47व्या श्लोकाला जाऊया. पुढे श्लोक 47 भाषांतर. भगवंत भाग्यदेवता लक्ष्मीचे निवासस्थान अर्थात श्रीवत्स चिन्हाने युक्त आहे. भगवंतांचं जे वक्षस्थळ आहे म्हणजे छाती आहे तिथे काय आहे? लक्ष्मी देवीचं निवासस्थान आहे. ते जे ठिकाण आहे त्याला म्हणतात श्रीवत्स चिन्ह असं म्हटलं जातं. आणि त्यांचा वर्ण गडद निळा आहे. भगवंतांचा वर्ण कसा आहे? निळा आहे. 47वा श्लोक बघितला तर तिथे दिलेला आहे घनश्यामम. कसं आहे? घनश्याम भगवंतांचा वर्ण आहे, रंग आहे. भगवंत एक पुरुष असून इथे लिहिलं आहे पुरुषम वनमालिनम. हे भगवंत एक पुरुष असून ते पुष्पमाळा परिधान करतात, वनमाळा घालतात. ते शाश्वत दृष्ट्या चतुर्भुज रूपाने व्यक्त होतात. इथे पुढे श्लोकात दिलंय शंख, चक्र, गदा, पद्म सगळं दिलंय. आणि आपल्या 4 भुजांमध्ये त्यांनी डाव्या बाजूच्या खालील हातापासून प्रारंभ करून म्हणजे काय आहे? वेगवेगळ्या हातांमध्ये वेगवेगळे हे आहेत वस्तू. कोणत्या? शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले आहे. जे अशा रीतीने नारद मुनी वर्णन करतात की कसे आहेत हे भगवंत आहेत. त्यांच्या 4 भुजा आहेत, चतुर्भुज आहेत ते, आणि त्यांच्या हातात हे गोष्टी आहेत. तात्पर्य या श्लोकामध्ये पुरुषम हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर पहिली ओळ बघितली 47 मध्ये तर आहे पुरुषम. भगवंत मुळीच स्त्रीरूपी नाहीत, ते सदैव पुरुष आहेत. नेहमी सांगितलं जातं पूर्ण पुरुषोत्तम भगवान असं म्हटलं जातं. यास्तव म्हणजे म्हणूनच जे निराकारवादी समजतात की भगवंत स्त्रीरूपी आहे, हे निराकारवादी काय म्हणतात? भगवंत कसे आहेत? भगवंतांना आकार वगैरे नाहीये आणि भगवंत म्हणजे काय? नुसती शक्ती आहे. त्यामुळे ते शक्ती आहे असं म्हणतात. त्यामुळे ते लोक काय म्हणतात? भगवंत स्त्रीरूपी आहे. शक्ती आहे म्हणजे स्त्रीरूपी आहे. पण भगवंत कसे आहेत? शक्तिमान आहेत. ह्या शक्ती भगवंतांमधून येतात आणि भगवंतांवर अवलंबून आहेत या सगळ्या शक्ती. पण निराकारवादी भगवंतांना स्त्रीरूपी म्हणतात. हे मोठी चूक करीत आहेत. ते लोक चुकीचे आहेत. असं भगवंत आवश्यकता असल्यास स्त्री रूप धारण करून प्रकट होतात. आवश्यकता असेल तर भगवंत स्त्री रूप घेतात, पण त्यांचे शाश्वत रूप पुरुष हेच आहे, कारण ते मूळतः एक पुरुष आहेत. त्यांचे स्त्री रूपत्व म्हणजे काय आहे? भगवंतांचं स्त्री रूप काय आहे? इथे दिले आहे लक्ष्मी, राधाराणी, सीता या भाग्य देवतांद्वारे प्रकाशित केले जाते. भगवंतांचं जर स्त्री रूप आहे, शक्ती रूप ते एक असेल तर या काय आहेत? सगळ्या या आहेत लक्ष्मी, राधाराणी, सीता या भाग्य देवता आहेत. त्यांच्याद्वारे प्रदर्शित केलं जातं. या सर्व भाग्य देवता म्हणजे भगवंतांच्या सेविकाच आहेत. त्या सर्वश्रेष्ठ नाहीत. तथापि निर्विशेषवादी दार्शनिक म्हणजे निर्विशेषवादी हे जे आहेत विचारवंत आहेत ते काय करतात? चुकीची कल्पना करतात
आणि ते म्हणतात भाग्य देवता सर्वश्रेष्ठ आहेत. पण हे काय आहे? चुकीचं आहे. हे जे निर्विशेषवादी आहेत ते शक्तीला मानतात पण शक्तिमानाला मानत नाहीत. हे किती चुकीचं आहे बघा. शक्ती कोणाकडून येणार? शक्तिमानाकडून, शक्तिमानाकडून. पण ते शक्तिमानाला नाही मानत, फक्त शक्तीला मानतात. भगवान श्रीकृष्ण आपल्या नारायण रूपामध्ये सदैव 4 बाहूंनी युक्त असतात. इथे जे 4 सांगितले ना, 4 भुजा, त्याच्याबद्दल सांगितलं. अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जेव्हा विश्वरूप पाहावयाचे होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आपले चतुर्भुज नारायण रूप दाखवले होते. भगवद्गीतेचा जर 11वा अध्याय बघितला तर ते हे कळेल आपल्याला. तर काही भक्तांचे मत आहे, काही जे भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत ते लोक काय म्हणतात, ते भक्त काय म्हणतात की श्रीकृष्ण हा एक नारायणांचा अवतार आहे. ते लोक काय म्हणतात? श्रीकृष्ण हा नारायणांचा अवतार आहे, म्हणजे नारायण श्रीकृष्णांच्या आधी आहेत असं म्हणतात. पण भागवत पंथ जे आहे ते काय म्हणतं, नारायण ही भगवान श्रीकृष्णांची एक अभिव्यक्ती आहे. म्हणजेच काय, भगवान श्रीकृष्ण प्रथम आहेत आणि नारायण काय आहेत, त्यांचं एक विस्तारित रूप आहे. 48वा श्लोक. आता भगवंतांचं आणखी दागदागिने आहेत. हे बघा, आपण जर श्लोक बघितला ना, किरीटीनम, कुंडलीनम, केयूर, वलय वगैरे हे सगळं दिलंय. कसे दागिने घातलेत भगवंतांनी ते. 48वा श्लोकाचं भाषांतर. पुरुषोत्तम भगवान श्री वासुदेवांचे संपूर्ण शरीर सुशोभित आहे. त्यांनी रत्नजडित मौल्यवान मुकुट, डोक्यावर आहे मुकुट, नंतर काय गळ्यात कंठहार आणि हातात कंकणे धारण केली आहेत. त्यांचा कंठ, त्यांच्या गळ्यावर काय आहे, कौस्तुभ मण्याने शोभायमान झालेला असून त्यांच्या कंठ, असं कंठात जो हार आहे तिथे हार असतो ना जिथे, तिकडे काय आहे, कौस्तुभ मणी आहे, तिथे शोभायमान झालेला असून त्यांनी पिवळे रेशमी वस्त्र परिधान केले आहे. शेवटचा जर 48 श्लोकाचा शब्द बघितला तर काय आहे, पीत कौशेय वाससम, म्हणजे काय, पिवळा पितांबर घातला असतो ना, म्हणतात तसं आहे. ठीक आहे. 49वा श्लोक भाषांतर. लहान सुवर्ण घंटिका असलेल्या मेखलेने भगवंत सुशोभित झालेले आहेत. मेखला म्हणजे करगोटा असतो ना, कमरेला बांधतात ना, कंबरपट्टा. हा, तर ते त्याला काय, सुवर्ण घंटिका म्हणजे छोट्या छोट्या असे, आपण बघा पैंजणला कसे छुमछुम असं ते असं लटकवलेलं असतात ना, घुंगरू सारखे. हा, घुंगरू तसे काय आहेत, इथे कमरेला सुद्धा सुवर्ण घंटिका, घुंगरू सगळे असे लावले आहेत आणि भगवंत सुशोभित झालेले आहेत ते लावून. आणि त्यांचे चरण कमल सुवर्णाच्या नुपुरांनी सजवलेले आहेत. त्यांच्या चरणकमलामध्ये काय आहे, सोन्याचे पैंजण घातलेले आहेत. त्यांची सर्व शारीरिक लक्षणे अतिशय आकर्षक आणि नेत्रांसाठी आल्हाददायक आहेत. भगवंत इतके सुंदर दिसतात की ते आकर्षक तर आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या नेत्रांसाठी, आपण जे बघणारे आहोत त्यांच्यासाठी काय, आल्हाद देणारे आहेत, आनंद देणारे आहेत. ते नेहमीच भगवंत कसे आहेत, नेहमीच शांत, स्तब्ध आणि स्थिर असून नेत्र तथा मनास आनंददायी आहेत. 50वा श्लोक. भगवंत योगीजनांच्या अंतःकरणाच्या कमळ कोशावर उभे असतात. म्हणजे आता कमळ बघितलं आपण, तर कमळाचं बरोबर मध्यभागाची जी जागा असते त्याला म्हणतात कोश, मध्यभाग, आणि आजूबाजूला कमळाच्या पाकळ्या असतात. तर भगवंत काय असतात, या कमळावर असे उभे आहेत आणि चतुर्भुज रूपात आहेत. तर ते कुठे आहेत असे, भगवंत योगीजनांच्या अंतःकरणात भगवंत असे कमळावर उभे असतात आणि त्यांच्या चरणांची रत्नांसम नखे चमकत असतात. भगवंतांचे चरण कमलांचे जे नख असतात ते कसे आहेत, रत्नासारखी चमचम करणारे नख आहेत. खरे योगीजन भगवंतांच्या अशा दिव्य रूपाचे ध्यान करतात. म्हणजे आपण म्हणतो की योगी कशावर ध्यान करतो, तर योगी असा भगवंतांच्या चरण कमलावर ध्यान करतो, ज्यांचं रूप इतकं सुंदर आहे. 51वा श्लोक.
भगवंत नित्य स्मितहास्य करतात. ते अतिशय दयाभावनेने आपल्या भक्ताकडे पाहत असतात. अशा रूपामध्ये भक्ताने सतत त्यांच्याकडे पाहावे. हे नेहमी काय करायला पाहिजे? नारद मुनी म्हणतात की भगवंत कसे आहेत? जे हृदयातनं हा जो योगी ध्यान करेल तर भगवंत त्याच्या हृदयात आहेत, कमळावर उभे आहेत, हा अतिशय देखणे आहेत आणि ते काय करतायत? सतत हसतायत, स्मित हास्य देतायत आणि दयाभावनेने भक्ताकडे पाहतायत. त्यामुळे भक्ताने आपण काय पाहिलं पाहिजे? अशा रूपाकडे भगवंतांकडे पाहत राहिलं पाहिजे. अशा प्रकारे सर्व वर प्रदान करणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताकडे ध्यानकर्त्याने पाहावे. म्हणजे नारद मुनी म्हणतात, हे ध्रुवा तू भगवंतांकडे कसं बघ, कसे भगवंत बघ, अशा अशा रूपात आहेत जसे तुझ्याकडे बघतायत. ठीक आहे. तात्पर्य या संदर्भात जर श्लोक बघितला एका नावात तर दुसऱ्या ओळीचे पहिले शब्द आहे नियतेने. नियतेन असा शब्द आहे. नियतेन म्हणजे अशा प्रकारे, नियमितपणे. या संदर्भात नियतेनं हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण मनुष्याने वर सांगितल्याप्रमाणे ध्यान मार्गाचा अभ्यास करावा असे तो सुचवतो. म्हणजे नियमितपणे त्यांनी हे असं ध्यान करावं असं सांगितलेलं आहे. मनुष्याने परम भगवंतांचे ध्यान करण्याचा निराळा मार्ग निर्माण करू नये. जसं हे सांगितलंय असंच करावं, आणखी निराळा शोधायचा नाही. तर अधिकृत शास्त्राचे आणि पुरुषाचे अनुसरण करावे. हे काय आहे? अधिकृत शास्त्रामध्ये सांगितलंय. आणि काय आहे? अधिकृत पुरुष. आता इथे अधिकृत पुरुष कोण आहेत? नारद मुनी आहेत. त्यांनी स्वतः भगवंतांना बघितलेलं आहे. त्यांनी सांगितल्यानुसार अनुसरण करावे. भगवत रूपाचे सदैव चिंतन करीत समाधीमध्ये मनुष्य जोपर्यंत दृढपणे स्थित होत नाही तोपर्यंत त्याने उपरोक्त निर्दिष्ट प्रक्रियेद्वारे भगवंतावर ध्यान एकाग्र करण्याचा अभ्यास करावा. त्यात काय दिलंय? जे ध्यान करणारे आहेत त्यांनी काय करावं ते सांगतात. काय आहे? भगवत रूपाचे सदैव चिंतन करायचं. हे जे रूप दिलंय त्याचं चिंतन करायचं. मग काय करायचं? असं चिंतन करत त्यांनी समाधी लावायची. समाधीमध्ये मनुष्य जोपर्यंत दृढपणे स्थित होत नाही. समाधी म्हणजे काय? भगवंतांचं स्मरण खूप काळ करणं म्हणजे समाधी. तर असं जो भगवंतांवर मनुष्य जोपर्यंत दृढपणे स्थित होत नाही म्हणजे त्याची समाधीचं चिंतन असं जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत त्यांनी काय करावं? वर जसं दिलंय तसं भगवंतांच्या रूपावर ध्यान एकाग्र करण्याचा अभ्यास करत राहावं. या संदर्भात एकभूतेनं अर्थात अत्यंत ध्यानपूर्वक आणि एकाग्रतेने हा शब्द येथे योजलेला आहे. आता नियतेनं हा जो शब्द बघितला आपण त्याच्याच पुढे आहे एकभूतेनं. एकभूतेनं म्हणजे काय? अत्यंत ध्यानपूर्वक एकाग्रतेने. जी काही तो प्रक्रिया करायला बसेल ध्यानाला तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे? ध्यानपूर्वक आणि एकाग्रतेने केलं पाहिजे. मनुष्याने जर भगवंतांच्या शारीरिक लक्षणांच्या वर्णनांवर ध्यान केंद्रित केले तर त्याचे कधीच पतन होणार नाही. जसं सांगितलं की काय भगवंतांच्या शारीरिक लक्षण आहे, भगवंतांच्या रूपावर जर ध्यान केलं केंद्रित केलं तर त्याचं पतन होणार नाही. जसं मी सांगितलं की भुवया भगवंतांच्या कशा आहेत? एखाद्याच्या मनात कामवासना जरी आहे तर भगवंतांच्या भुवया इतक्या सुंदर आहेत की नुसतं ते भुवयांचं दर्शन घेऊन कामवासना नष्ट होऊ शकतात. तर ह्या सगळ्या कामवासनेनेच मनुष्याचं पतन होतं. बरोबर. त्यामुळे दिलंय की भगवंतांच्या शारीरिक लक्षणांच्या वर्णनांवर ध्यान केंद्रित केलं तर त्याचं कधीच पतन होत नाही, होणार नाही. 52वा श्लोक. जो कोणी आपले मन नित्य मंगलमय भगवत रूपावर एकाग्र करून अशा रीतीने ध्यान करतो तो सर्व भौतिक कल्मशांपासून लवकरच मुक्त होतो आणि भगवंतांचे ध्यान करण्याच्या स्तरावरून तो कधीही पतित होत नाही. काय सांगितलं इथे? भगवान जो काय करतो आपलं मन काय करतो? भगवंतांच्या नित्य मंगलमय भगवत रूपावर एकाग्र करतो आणि काय करतो? ध्यान करत राहतो. त्याच्या आपोआपच काय होणार? भगवंतांना बघितल्यावर त्याचे भौतिक कल्मश
लवकर मुक्त होणार. बघा त्यांनी मग अशीच सांगितलं की इतकं सुंदर आहे की एक काम वासना आहेत त्या सगळ्या निघून जाणार, इच्छा सगळ्या निघून जाणार, भौतिक कल्मशांपासून तो लवकरच मुक्त होणार आणि मग भगवंतांचे ध्यान करण्याच्या स्तरावरून तो कधीच पतित होणार नाही. कारण ह्या कामेच्छानेच काय होतं, आपलं मन विचलित होतं. पण जर कामेच्छाच राहिल्या नाही तर काय करेल, तो भगवंतावर ध्यान केंद्रित करून त्याचं मन पण कसं होईल, भगवंतांवर एकाग्र होईल आणि मग तो भगवंतांचे ध्यान करण्याच्या स्तरावरून तो कधीच पतित होत नाही. तात्पर्य, स्थिर ध्यानास समाधी असे म्हणतात. म्हणजे खूप काळ जर ध्यान करत बसलं तर त्याला म्हणतात समाधी. भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा अखंडपणे करणारा मनुष्य येथे सांगितल्याप्रमाणे भगवत रूपावर ध्यान करण्याच्या मार्गावरून कधीच पतित होत नाही. काय आहे, भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा अखंड करणारा जो मनुष्य आहे तो काय करतो, भगवंतांच्या रूपावर ध्यान करण्याच्या मार्गावरून कधीच पतित होत नाही. जे आता जो आपण सेवा करणारे आहोत तर आपण काय करतो, भगवंतांचं खूप दर्शन घेतो. बघा भक्तीत किती दर्शन असतात, खूप सुंदर. सकाळी आपण दर्शन घेतो, शृंगार दर्शन घेतो, वेगवेगळ्या वेळी काय आहे, भक्ती मार्गात भगवंतांचं दर्शन घेणं, भगवंतांचं चिंतन करणं, भगवंतांचे जे कीर्तन करतो, भजनं गातो, त्यातही भगवंतांच्या रूपाचं गुणांचं वर्णन असतं. त्यामुळे काय होतं, असं भगवंतांच्या रूपावर ध्यान करण्याच्या मार्गावरून त्याचं कधीच पतन होणार नाही. अर्चना मार्ग म्हणजे अर्चनम, पूजनम, अर्चनम. अर्चना मार्ग म्हणजे मंदिरामध्ये भगवंतांच्या मूर्तीचे पूजन करून भक्तिमय सेवा करण्याचा पंचरात्र शास्त्रामध्ये सांगितलेला भक्ती मार्ग होय. आता पंचरात्र शास्त्र हे कोणी लिहिलं आहे, नारद मुनींनी लिहिलं. 5 रात्रींमध्ये त्यांनी ते शास्त्र लिहिलं, त्याच्यामुळे त्याला पंचरात्र शास्त्र म्हणतात. आणि त्यात दिलेलं आहे की जी मंदिरं असतात आपली, त्यात भगवंतांचं कशी पूजन करायचं, कशी भक्तिमय सेवा करायची, हे सगळं वर्णन आहे. आणि तो भक्तास भगवंतांचे निरंतर चिंतन करण्यास सहाय्य करतो. काय आहे, हे जे हा जो भक्ती मार्ग आहे तो काय करतो, भक्ताला भगवंतांचे निरंतर चिंतन करण्यास सहाय्य करतो. भक्ती मार्गात आपण वेगवेगळे कार्य करतो, त्याच्यात काय आहे, भगवंतांचं आपल्याला चिंतन होत राहतं निरंतर. यालाच समाधी म्हणतात. म्हणजे भक्ताने काय करायचं, भक्ताने पण असं ध्यान लावायचं का, प्रभुपाद म्हणतात नाही. सकाळपासून आपण वेगवेगळी जी कार्य करतो भगवंतांना केंद्रित करून, त्यांनी पण काय होतं, आपलं भगवंताचं निरंतर चिंतन होत राहतं. हीच समाधी आहे. जो अशा पद्धतीने अभ्यास करतो तो भगवंतांच्या सेवेपासून विचलित होऊ शकत नाही आणि यामुळेच तो अचूकपणे मानवी जीवनाचे ध्येय गाठतो. असा जर करत राहिला, तो असा अभ्यास करत राहिला, आपल्याला म्हणतात ना साधना केली पाहिजे, तर हे काय, असा जो पद्धतीने अभ्यास करत राहील तो काय होणार, कधीच भगवंतांच्या सेवेपासून विचलित होणार नाही. भगवंतांची सेवा तो सोडणार कधीच नाही आणि मग आपोआपच त्याला मानवी जीवनाचं ध्येय जे आहे, काय, भगवंतांना संतुष्ट करणं, भगवंतांवर प्रेम करणं, हे काय आहे, आपोआपच त्याला प्राप्त होईल. तर आता आपण थांबूया. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.